लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींना मिळणार गणेश उत्सव, गौरी गणपती सण स्पेशल विशेष अशी भेट। लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त खुशखबर, जबरदस्त गिफ्ट। बहिणींचं नशीब चमकलं, बहिणींच्या बँक खात्यामध्ये पुन्हा एकदा जमा होणार पैसे। आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती। नमस्कार, ऑगस्ट महिना संपलेला आहे तरी सुद्धा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये अजूनपर्यंत ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीये। नमस्कार, आज तारीख आहे 1 सप्टेंबर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आली आहे जबरदस्त अशी ऑथेंटिक अशी ओरिजिनल अपडेट। तर बघा, गौरी गणपती सण सुरू झालेला आहे। गौरी गणपती सणाचं विशेष भेट आज 1 सप्टेंबर आजच्या शुभ मुहूर्तावरती जमा होणार आहेत पैसे। बहिणींचं पुन्हा एकदा नशीब चमकणार आहे, कारण की बहिणींच्या बँक खात्यामध्ये नुकतंच 13व्या हप्त्याचं गिफ्ट जमा झालेलं आहे आणि आता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 14व्या हप्त्याचं गिफ्ट गौरी गणपती सण विशेष स्पेशल भेट म्हणून आता जमा होत आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट। तर बघा, लाडकी बहीण योजना गौरी गणपती सण आज बघा, गौरी गणपती सणाच्या सर्व लाडक्या बहिणींना तसेच आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स, सर्व सबस्क्रायबर्स सर्वांना खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा। तर बघा, गौरी गणपती सणानिमित्त आता मोठे गिफ्ट जमा होणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना आली आहे सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, 14वा हप्ता वाटप। तर बघा, अपडेट इतकी जबरदस्त आहे की बघा, सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आम्हाला 14व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये लाखो महिलांचा चर्चेचा सध्या एकच विषय आहे, लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याची अपडेट काय आहे। तर बघा, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंदर्भात या ठिकाणी आली आहे सर्वात मोठी जबरदस्त अशी अपडेट। तर बघा, लाडकी बहीण योजना 14वा हप्ता वाटप, बहिणींसाठीच खुशखबर, महिलांसाठी खुशखबर। तर सर्व बहिणींच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की दादा कधी जमा होणार आम्हाला 14व्या हप्त्याचे पैसे। तर बघा, जुलै महिन्याची रक्कम रक्षाबंधनच्या शुभ दिवशी मिळाली होती, त्यामुळे महिलांना अपेक्षा आहे की या महिन्याची मदत सणासुदीपूर्वी म्हणजे गणेशोत्सवच्या कार्यामध्ये बघा महिना अखेर सुद्धा झालेली आहे। ऑगस्ट महिना संपलेला असताना लाभार्थी महिला आपल्या बँक खात्याची तपासणी चेक करत आहेत आणि अधिकृत घोषणेची वाट सुद्धा पाहत आहेत। बहिणींचा एकच प्रश्न आहे की दादा आम्हाला 14व्या हप्त्याचा अपडेट, 14व्या हप्त्याचे पैसे आम्हाला कधी मिळणार, हा एकच प्रश्न सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। तर गौरी गणपती सण आज तारीख आहे 1 सप्टेंबर, वार आहे सोमवार। गणेशोत्सव सण सुरू होऊन 5 दिवस पूर्ण झालेले आहेत। आजचा दिवस आहे 6वा दिवस, 1 सप्टेंबर वार सोमवार। टोटल 11 दिवसाचा गणेशोत्सव सणाचा कालावधी असणार आहे आणि या कालावधीमध्ये 100% तुम्हाला गिफ्ट्स जमा होणार आहे। तर बघा, आजची अपडेट आहे, आता लाडक्या बहिणींना जास्त वेळ किंवा जास्त टाईम, जास्त दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा होत आहे 14वा हप्ता। गौरी गणपती सणानिमित्त विशेष स्पेशल भेट लाडक्या बहिणींना आता मिळत आहे। 100% 14वा हप्ता आता वाटप होतोय। महिलांसाठी खुशखबर, बहिणींसाठी खुशखबर। तर बघा, गौरी गणपती सणाचा जो कालावधी आहे तो कालावधी आहे बघा 27 तारखेला, आपल्या 27 ऑगस्टला सर्वांच्या घरी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि ते 6 सप्टेंबर म्हणजे 11 दिवस गणेशोत्सव सणाचा कालावधी असणार आहे। तर बघा, त्यातील 5 दिवस पूर्ण झालेले आहेत, आज 6वा दिवस आहे। त्यानिमित्ताने गणेशोत्सव स्पेशल लाडक्या बहिणींना आता विशेष 5 स्पेशल गिफ्ट मिळणार आहेत गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवरती, गणेशोत्सव सणादिवशी। तर बघा, आता महायुती सरकार देणार लाडक्या बहिणींना 14व्या हप्त्याचं गिफ्ट, त्यासोबत हे विशेष 5 स्पेशल गिफ्ट असणार आहेत। ते कोणते असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर बघा, पाठीमागच्या कालावधीमध्ये तुम्हाला 13व्या हप्त्याचं म्हणजेच रक्षाबंधन सणाचं गिफ्ट सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यानंतर बघा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, ठीक आहे, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकारने तुम्हाला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा केलेलं आहे। आता गणेश उत्सव सणाच्या गिफ्टची तयारी महायुती सरकारने केली आहे। तर बघा, सर्व पात्र महिलांच्या, सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता हे गिफ्ट जमा होणार आहेत। तर बघा, लाडक्या बहिणींना खुशखबर आहे, पहिले जे गिफ्ट असणार आहे हे सर्वात महत्त्वाचं गिफ्ट आहे।
तर बघा, लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार आहे गणेश उत्सव सणाच्या कालावधीमध्ये. आजपासूनच या संदर्भात मोठी अपडेट येणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता असणार आहे 15वा. तर हा हप्ता गणेशोत्सव कालामध्ये मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आत्ता सध्या तुम्हाला हे पहिलं गिफ्ट मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्व बहिणींच्या, सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी दुसरी खुशखबर आहे. ती खुशखबर आहे, लाडक्या बहिणींना मिळणार आहे थेट 1500 ऐवजी 2100 रुपयाचा निर्णय आता महायुती सरकार घेणार आहे. तर बघा, महायुती सरकार आता सध्या लाडक्या बहिणींना जे पैसे देत आहे, मग मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अजित पवार भाऊ, तसेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ. तर बघा, हे सर्व लाडक्या बहिणींना 100% 2100 रुपये देणार आहेत. म्हणजे महायुती सरकार लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार आहे. हे ऑफिशियली कन्फर्म केलेलं आहे महायुती सरकारने. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला 5 वर्षामध्ये योग्य वेळी महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की तुमच्या रकमेमध्ये वाढ केली जाणार आहे. आणि ही जी वाढ केली जाणार आहे ही थेट 600 रुपयांची वाढ होणार आहे. व सर्व पात्र बहिणींना ही वाढ जमा होणार सुद्धा आहे. हे गिफ्टसुद्धा जमा होणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना आता तिसरे गिफ्ट मिळणार आहे. आणि हे तिसरे गिफ्ट असणार आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत. तर हे तिसरे गिफ्ट आहे बघा. गांधी निराधार योजनेमधून लाडक्या बहिणींना जमा होणार आहे 2500 रुपये. 1500 रुपयाची रक्कम अगोदर दिली जात होती. आता ही 1500ची रक्कम थेट 1000 रुपयांनी वाढवली आहे. म्हणजे ज्या महिलांना किंवा ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही अशा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो. तर तुम्हाला 1500 नाही तर थेट 2500 रुपये या योजनेतून मिळणार आहेत. 1000 रुपये या योजनेचे वाढवले आहेत. चौथे गिफ्ट असणार आहे ते असणार आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लवकरच सर्व लाडक्या बहिणींना 830 रुपये जमा होणार आहेत. आणि हे पैसे असणार आहेत दुसऱ्या गॅस सिलेंडरचे. ठीक आहे, पहिल्या गॅस सिलेंडरचे पैसे ऑलरेडी जमा झालेले आहेत ऑक्टोबर 2024मध्ये. आता बघा, दुसऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे जमा होत आहेत. आणि 100% हे पैसे 830 रुपये सर्व पात्र बहिणींच्या, सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होत आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणींना मिळणार आहे पुढील गिफ्ट. पुढील गिफ्ट असणार आहे 5वे गिफ्ट. तर 5वे गिफ्ट आहे नवीन योजनाचेच गिफ्ट आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुपरहिट ठरली, गेम चेंजर ठरली, लोकप्रिय ठरली. आता नवीन योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ यांनी नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेचं नाव आहे लाडकी सूनबाई योजना. तर या योजनेतून सुद्धा आता महिलांना, बहिणींना लाभ मिळणार आहे. तसेच आता बघा, गणेशोत्सव सणाच्या कालावधीमध्ये आता 14वा हप्ता जमा होत आहे. सर्व पात्र बहिणी, सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हा 14वा हप्ता जमा होणार आहे. तर बघा, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे भाऊ, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अजितदादा भाऊ, तसेच देवाभाऊ या सर्वांनी कन्फर्म केलेलं आहे की आता गणेशोत्सव कालावधीमध्ये 14वा हप्ता 100% मिळणार आहे. थोडाफार उशीर होऊ शकतो, परंतु 100% पैसे मिळणार आहेत. कारण की या ठिकाणी बघा, आता 14वा हप्त्या संदर्भात आली आहे सर्वात मोठी जबरदस्त अशी ऑथेंटिक अपडेट. आणि 14व्या हप्त्याचे गिफ्ट आता तयार आहे. आता बहिणींना जास्त टाईम, जास्त कालावधी, जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. तर बघा, राज्य सरकार गणपती उत्सवाच्या महिलांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. मागील महिन्यातील रक्कम 9 ऑगस्टला वितरित करण्यात आली होती. त्यामुळे यावेळी ही सणासुदीच्या वातावरणातच निधी मिळेल अशी अपेक्षा आहे. बँकिंग प्रणाली अधिक सक्षम करण्यात आली असून वितरण प्रक्रिया यावेळी जलद गतीने पूर्ण होईल अशी या ठिकाणी माहिती मिळत आहे. तर बघा, 14वा हप्ता आता वाटप होत आहे, जमा होत आहे. महिलांसाठी खुशखबर, बहिणींसाठी आनंदाची बातमी. 14व्या हप्त्याचे गिफ्ट आता तयार आहे. तर हे गिफ्ट आता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत टोटल 13 हप्त्याचं गिफ्ट जमा झालेलं आहे. नेक्स्ट गिफ्ट असणार आहे 14व्या हप्त्याचं. तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. तर बघा, लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत जे हप्ते मिळाले आहेत त्या हप्त्यांचा इतिहास आपण या ठिकाणी आता थोडक्यात पाहूया. तर बघा, लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सुरुवात झाल्यापासून महिलांना सलग 13 हप्ते मिळाले आहेत. प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते. पहिला हप्ता 17 ऑगस्ट 2024 रोजी मिळाला होता. तर दुसरा हप्ता लाडक्या बहिणींना 15 सप्टेंबर 2024ला जमा झाला. मागील जुलै महिन्याची रक्कम म्हणजे 13व्या हप्त्याची रक्कम 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणानिमित्त वितरित झाली होती. आता महिलांचं लक्ष आहे 2025च्या ऑगस्ट हप्त्याकडे. तर ऑगस्ट महिन्याचा हप्ताचं गिफ्ट, 14व्या हप्त्याचं गिफ्ट लाडक्या बहिणींना, महिलांना कधी जमा होणार आहे त्या संदर्भात अपडेट पाहूया. तसेच काही महिलांना आता डबल हप्ता मिळणार आहे, थेट 1500 + 1500. थेट काही बहिणींना आता 3000 रुपये जमा होणार आहेत. तर या ठिकाणी बघा,
आता फक्त खऱ्या अर्थाने पात्र महिलांनाच पुढील हप्त्याचा लाभ मिळणार आहे. भरपूर महिलांना योजनेतून अपात्र केलेलं आहे. ज्या लाभार्थींची पडताळणी नुकतीच पूर्ण झाली आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची एकत्रित 3,000 रुपयाची रक्कम मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. तर बघा, काही महिलांना आता 3,000 रुपये थेट जमा होणार आहेत. डबल हप्ता काही बहिणींना आता जमा करण्यात येत आहे. तर बघा, आता ज्या महिलांना पाठीमागचा हप्ता मिळाला नव्हता आणि त्या पुन्हा एकदा योजनेसाठी ज्या महिला पात्र ठरल्या आहेत अशा महिलांना डबल हप्ता मिळणार आहे. तर बघा, गणेशोत्सव सण आज 6वा दिवस आहे आणि अंतिम दिवस असणार आहे गणेशोत्सव सणाचा कालावधीचा. गौरी गणपती सणाचा तर 11वा दिवस असणार आहे. 6 सप्टेंबर वार आहे शनिवार. या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं मिरवणूक असणार आहे. गणपती विसर्जनाचा दिवस असणार आहे. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे अनंत चतुर्दशी या दिवशी असणार आहे. ठीक आहे. जसं आपण सर्वांनी लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं तसंच आपण या ठिकाणी विसर्जनाची प्रक्रिया असणार आहे. तर बघा, 6 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव सणाचा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये 100% लाडक्या बहिणींना हे गिफ्ट जमा होणार आहेत. तर आत्ता आपण व्हिडिओमध्ये जेवढे पण तुम्हाला मोठे मोठे गिफ्ट सांगितले हे सर्व गिफ्ट लाडक्या बहिणींना या गणेशोत्सव सणाच्या कालावधीमध्ये जमा होणार आहे. ऑगस्ट हप्त्याचं गिफ्टसुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवभाऊ म्हणाले आहेत की मी लाडक्या बहिणींमुळे मुख्यमंत्री झालो असं त्यांनी विधान केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणींना दिली आहे मोठी खुशखबर. त्यांनी हे मान्य केलेलं आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये महायुती सरकार सत्तेमध्ये येण्यासाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की मी लाडक्या बहिणींमुळे मुख्यमंत्री झालो आहे, त्यामुळे लाडकी बहीण ही योजना यशस्वीपणे पुढील 5 वर्षे चालवणे हे माझं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे असं ते म्हणाले आहेत. तसेच त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की 5 वर्षे एकही योजना बंद होऊ देणार नाही असं देवभाऊ म्हणाले आहेत. यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण की भरपूर महिला अशा होत्या ज्यांच्या मनामध्ये शंका होती की लाडकी बहीण योजना थोडे दिवस चालेल, लाडकी बहीण योजना बंद होईल, अशा प्रकारचे बरेच प्रश्न, अशा प्रकारच्या बरेच गोष्टींना त्यांना फेस करावं लागत होतं. ठीक आहे. तर आता लाडक्या बहिणींना च्या मनातील सर्व शंका देवभाऊ यांनी दूर केलेल्या आहेत. त्यांनी हे कन्फर्म केलेलं आहे ऑफिशियली की ही योजना 5 वर्ष चालवणार आहोत. ते खूप वेळा बोललेले आहेत. तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये नियम व निकष हे तुम्हाला फॉलो करावे लागतील. तर हे सर्व रूल तुम्हाला फॉलो करावे लागतील तरच तुम्हाला 14व्या हप्त्याचं गिफ्ट मिळेल किंवा त्यानंतर इथून पुढे मिळणारा 15वा 16वा जो काही हप्ता असेल त्या सर्व हप्त्यांचं गिफ्ट तरच तुम्हाला मिळेल. तर बघा, योजनेचे नियम व पात्रतेचे नियम बघा. लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही तर महिलांच्या स्वावलंबनासाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेसाठी 21 ते 65 वयोगटातील महिला पात्र ठरतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयापेक्षा कमी असावे. अर्जदाराकडे आधार कार्ड, सक्रिय बँक खाते आणि महाराष्ट्रातील कायमस्वरूपी राहण्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. तर हे सर्व रूल्स तुम्हाला करावे लागणार आहे. रूल फॉलो करावे लागतील. तसेच शेतकरी, कामगार, निम्नवर्गीय कुटुंबातील महिलांना थेट आर्थिक मदत मिळते. ठीक आहे. म्हणजे ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत, गरीब घटकातील महिला आहेत अशा महिलांना 100% लाभ दिला जाईल. त्यांनी कोणत्याही प्रकारे काळजी करायची नाही आहे. तसेच बघा, जे सरकारी कर्मचारी आहेत, आधीपासून इतर मोठ्या शासकीय योजनांचा लाभ घेणारे असतील, 4 चाकी वाहनधारक कुटुंब या योजनेसाठी अपात्र ठरतील, म्हणजे ते पात्र ठरणार नाही. हे सर्व रूल्समध्ये, या सर्व अटी शर्तीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळणार आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसोबत आता लाडकी सूनबाई योजना, म्हणजे लाडकी बहीण नंतर आता लाडकी सूनबाई योजना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिंदेभाऊ यांनी सुरू केलेली आहे. तर बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना केली आहे जाहीर. लाडक्या बहिणींना आता ही योजनासुद्धा सुरू होते महाराष्ट्र राज्यामध्ये. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या हस्ते या योजनेचं अनावरण करण्यात आलेलं आहे. तर बघा, गडकरी रंगायतन या ठिकाणी होत असलेल्या मंगळागौर कार्यक्रमात याचं उद्घाटन होणार आहे. नवीन योजना आता सुरू झालेली आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढील अपडेट. लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वांनी ही 2 कामे पूर्ण करा तरच तुम्हाला 14व्या हप्त्याचं गिफ्ट जमा होईल, ऑगस्ट हप्त्याचं गिफ्ट जमा होईल. पहिलं महत्त्वाचं काम, तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा, बँकेची KYC व्यवस्थित ठेवा, सर्व डॉक्युमेंट ओके ठेवा, तुमचा फॉर्म मंजूर असला पाहिजे तर तुम्हाला पैसे जमा होतील. आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारचे पुढील धोरण आणि नवे धोरण काय असणार आहे, तसेच नवीन बदल या योजनेअंतर्गत काय केले जातील, आता त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.
तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, महायुती सरकार योजनेचा प्रभाव अधिक वाढवण्यासाठी भविष्यातील काही महत्त्वाचे बदल विचाराधीन आहेत. त्यात मासिक मदत 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. ही वाढ पुढील अर्थसंकल्पात जाहीर होऊ शकते. तसेच महिलांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी 50,000 रुपयापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचाही विचार केला आहे. तसेच या ठिकाणी आता बघा आपण पुढील अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजना बँक खात्यात रक्कम तपासण्याची पद्धत. आता बघा, बँक खात्यामध्ये तुमच्या रक्कम जमा झाली आहे की नाही हे तुम्ही कसं तपासू शकता. तर बघा, महिलांनी आपले बँक खाते आधार कार्ड योग्यरित्या लिंक केलेले असणे आवश्यक आहे. हप्ता जमा झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला PFMS पोर्टलचा वापर करता येतो. तांत्रिक अडचण असल्यास 181 या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्हाला संपर्क साधता येतो. खात्याचे पासबुक नियमितपणे अपडेट करणे आणि SMS अलर्ट सुरू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कोणालाही OTP किंवा बँक तपशील तुम्ही शेअर करू नका. हे सर्व तुम्ही फॉलो करा, तर तुम्हाला बँक बॅलन्स वगैरे चेक करता येईल. आता बघा, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यामध्ये वरदान ठरली आहे महिलांसाठी. सामाजिक परिणाम आणि महिलांच्या या योजनेमधील अनुभव आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांनी छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. कुणी भाजीपाला विक्री, कुणी दुग्ध व्यवसाय, तर कुणी किराणा व्यवसाय सुरू केला आहे. अनेक महिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी या पैशाचा उपयोग केला आहे. शहरी भागातील महिलांसाठी ही रक्कम महागाईच्या काळात मोठा दिलासा ठरत आहे. काही महिलांनी या रकमेपासून बचत करून भविष्यातील गरजांसाठी लहान गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ही योजना केवळ मदतीपुरती मर्यादित नसून महिलांच्या स्वप्नांना उभारी देणारी ही योजना अशी ठरत आहे. तर बहिणींसाठी ही योजना एक वरदान ठरत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो आता बघा 10वा दिवस असणार आहे गौरी गणपती सणाचा, तो असणार आहे 5 सप्टेंबर, वार आहे शुक्रवार. तर या तारखेपर्यंत 100% आता हे गिफ्ट्स जमा होणार आहेत. आणि हे गिफ्ट म्हणजे 14व्या हप्त्याचा ऑगस्ट हप्ता बघा महाराष्ट्र राज्यातील या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये. मग तुमचा जिल्हा कोणता, कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका. तुमचा जिल्हा कोणता तर बघा, नागपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, वर्धा जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बुलढाणा जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, मुंबई सर्बन, ठाणे, रायगड, मुंबई सिटी, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर, सोलापूर, बीड जिल्हा, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, धाराशिव, अशा सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आता जमा होत आहे 14व्या हप्त्याचं गिफ्ट. ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होत आहे. तसेच भरपूर महिलांनी प्रश्न विचारला होता कमेंट सेक्शनमध्ये की दादा EKYCचा काय विषय आहे. तर EKYC संदर्भात आता अपडेट आलेली आहे. तर बघा, EKYCची प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झाली नाही आहे. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका. ज्यावेळेस EKYCची प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलवरती या संदर्भात सर्वात अगोदर अपडेट दिली जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट, सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना आता 14व्या हप्त्याचं गिफ्ट जमा होणार आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार आहे गौरी गणपती सणाच्या कालावधीमध्ये. तर हे 14वा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत जमा होईल. तर या ठिकाणी बघा, मिळालेल्या माहितीनुसार 5 तारखेपर्यंत म्हणजे 5 सप्टेंबरपर्यंत 14व्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना जमा होतील गौरी गणपती सणाच्या कालावधीत.